राम राम मंडळी. कालची गाडी हुकली होती दीदीची, म्हणून दीदी म्हणलं की आज काही केलं तर जायचं आपल्याला. त्याच्यामुळे बघा 4ची गाडी होती, म्हणून दीदी मला म्हटली की 3 वाजता जायचं, म्हणून 3 वाजता घेऊन निघालो बघा ह्यांना बस स्टँडला. परी तर खुशच राहते आपली 24 आवर्स. परी आणि आपलं वंशू रडारडी तर अजिबातच नाही. त्यांच्या मामाने त्यांना शिकवायलाच नाही रडायचं कसं म्हणून. तिथून डायरेक्ट आलो बघा बस स्टँडला. गाडी काय आणि लागायची होती, म्हणून म्हणलं की पहिलंच आलो आपण ते बरं झालं काम. तो पण काय आपलं पिल्या डान्स बेन्स करून दाखवलं, आपलं थोडं बहुत टाइमपास केलं. रिझर्वेशनचीच गाडी होती, बक्कळ रिझर्वेशन झालेली होते. आणि काय पॅसेंजरला मला वाटतं की जागा तर भेटणारच नव्हती, तरी पण बक्कळ पब्लिक होती. एक बस येणार होती पण पब्लिक 4 बस एवढी होती. कटाळून पडी रडत आली माझ्याकडं. लय वेळ थांबलो, कटाळा लावून बसलो बघा जरा निवांत. बस काय येणं झाल्या. 4ची बस 5 वाजले पण बस काय अजून आली नाही. त्याच्यामुळं टेन्शन आलं. म्हणलं की बाबा बस दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरून तर निघालं नाही की. पण आणि इकडे तिकडे जरा चौकशी केल्यावर म्हटले की नाही बाबा इथंच येणाऱ्या बस, तोपर्यंत तुम्ही थांबा. काय बसचं काहीतरी काम चालू होतं. शेवटी बस आली, मग पळत जावं लागलं बघा. पळत जाऊन मध्ये गेल्यानंतरच एक व्हिडिओ घेतलो आणि आपल्या परीला घेतलो लगेच खिडकीमधून, कारण की इकडून त्याची यायची काय गॅरंटी नव्हती. फटाक म्हणून दिदीला वंशला सगळ्यांना बसवलो गाडीत. ओके मध्ये गाडी हल्लाल ती. बाय करला तो पण काय आता बाय तर करावंच लागणार ना आपण लास्टला. काय चला म्हटलं काय आता गेले येतील पुढच्या वर्षी. ओके मध्ये परीला वगैरे बाय केलं. परी मला वाटलं की रडायला, पण परी तर 1 नंबरमध्ये खुश होती. असं जाते सुट्टीत 4 दिवस करमत्यात, पण तिने गेल्यानंतर काहीच करमत नाही बघा. तरी त्यांना केलो बाय. गाडी हल्ल्यानंतर आलो आम्ही डायरेक्ट घराकडं. घरात येऊन बघितलं काय सगळं मोकळंच होतं. काय किलबिल नाही ना, कुणाचा आवाज नाही ना, काय नाही. पिन ड्रॉप सायलेन्स. ना मामा नाही ना बाबा नाही ना मामा नाही, काय नाही. नाही तर रोज सकाळी उठलं का मा 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 चालूच राहत होतं. चला म्हटलं आता आपण एकटेच, हम और हमारी तर नाही और कोई नहीं जिंदगी में. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.